Hello friends, today we are going to see about the limits. So what is meant by limits? Let f is a function defined at all points z in some deleted neighborhood of z0. The statement that the limit of f of z as z approaches to z0 is a number w0. It means we are getting this limit. ह्याचा अर्थ काय की हा आपल्याकडं डोमेन असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा झेड फंक्शन लिमिटचा दिलेला आहे. ओके, हा डेल स्मॉलेस्ट रेडियस, हा z0 आणि हा झेड. ह्याच्यावरती आपण फंक्शन अप्लाय करणार आहे ह्या कॉम्प्लेक्स डोमेनवर. आणि कुठं अप्लाय करणार की ह्याच्या नेबरहुडला. आणि हा z0 हा काय डिलीटेड नेबरहुड आहे. तर मग ह्याची जी काही इमेज भेटेल आपल्याला, जी काही इमेज असणार आहे ती कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे, ही f ऑफ z फंक्शन अप्लाय केल्यानंतर आपल्याला w भेटणार. ओके, तर हा जो काही असणार आहे f ऑफ z इज इक्वल टू w भेटणार. म्हणजे हा आपण स्मॉलेस्ट लिमिट घेऊ या डोमेनमध्ये. मग हा w इथं कुठतरी असणार आहे आणि हा सेंटर पॉईंट w0 असणार आहे. कारण की डिलेटेड नेबरहुड z0 वर दाखवतं, तर मग हा पण फंक्शन कुठं अप्लाय होईल w0 वर. म्हणजेच मग आपल्याला ह्याचं लिमिट भेटणार आहे. लिमिट f of z is equal to, which gives w0 when z approaches to z0. ओके, z जेव्हा z0 पर्यंत अप्रोचेस होईल त्यावेळेस हा जो काही f of z आहे तो कुठं जाणार आहे, ह्या w0 वर अप्रोचेस होईल. ओके, तर आपल्याला माहिती की लिमिटची डेफिनेशन काय आपली जनरल लिमिटची डेफिनेशन की हा l पर्यंत म्हणजे काहीतरी लिमिट असणार त्या पॉईंटपर्यंत हा तिथं जायला पाहिजे. ठीक आहे, तर हा अप्रोच होतोय लिमिटच्या डेफिनेशननुसार. तर x विल अप्रोचेस टू सम व्हॅल्यू, तर हा l पर्यंतच अप्रोचेस होईल. तर हा काय w0 पर्यंत अप्रोच होणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट डेफिनेशन जर पाहिजे असेल तर फॉर इच पॉझिटिव्ह नंबर एप्सिलॉन, ठीक आहे, हा पॉझिटिव्ह नंबर घेणार आहे. देर इज पॉझिटिव्ह नंबर डेल सच दॅट f ऑफ z मायनस w0 विच इज लेस दॅन एप्सिलॉन. ओके, मग हा जो काही f ऑफ z आपल्याला भेटतोय, हाच म्हणजे काय की जेव्हा आपण f ऑफ z आणि जे काही मिळणारे जी काही लिमिट असणार आहे ह्याचे जर आपण मॉड काढला तर हा कसा असला पाहिजे, लेस दॅन एप्सिलॉन व्हायला पाहिजे. whenever 0 less than z minus 0 which is less than del. म्हणजे ही जी काही लिमिट आपण अप्रोच करतोय तर ह्या लिमिटमध्ये काय होणार आहे, हा कुठं असला पाहिजे, लेस दॅन 0 पेक्षा मोठा असला पाहिजे, z मायनस z0 लेस दॅन डेल. असं असेल तर हे काय होईल, लिमिट अप्लाय होईल. तर ही साधी डेफिनेशन आहे लिमिटची. ओके, तर नेक्स्ट विल सी एक्झाम्पल फॉर दिस. तर लिमिटची डेफिनेशनमध्ये आपल्याला जर लक्षात ठेवायचं झालं तर आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल की कुठलंही जेव्हा आपण लिमिट अप्लाय करू तर ह्याच्यामध्ये असणार लिमिट f ऑफ z इज इक्वल टू w0 when z approaches to z0. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला लिमिट जर काढायची असेल तर लिमिट हा आपल्याला भेटणार f ऑफ z मायनस w0 विच इज लेस दॅन एप्सिलॉन whenever 0 लेस दॅन z मायनस z0 लेस दॅन डेल. तर ही आपली कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. कशासाठी, ह्याच्यासाठी. तर हा लिमिट एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे, तर मग इथं आता दिलेलं बघा
it is easy to show that when a limit of a function f of z exist म्हणजे जेव्हा हे आपल्याला मिळेल, exist म्हणजे ही लिमिट आपल्याला भेटणार. at a point z0 it is unique म्हणजे ज्यावेळेस आपला f of z आपल्याला मिळतो, एक्झिस्ट होतो, म्हणजे हा का असतो, युनिक असतो. म्हणजे फक्त एकच पॉईंट आपल्याला भेटणार, 2 पॉईंट आपल्याला भेटू शकणार नाही. तर मग आता ह्याचं छोटंसं स्मॉल त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता हे काय म्हणतोय की एफ ऑफ झेड जर एक्झिस्ट होत असेल z0 पॉईंटवर तर हा युनिक असला पाहिजे. तर आता ह्याला मॅथमॅटिकली आपण कसं प्रूव्ह करणार की हा युनिक आपण कसा फॉल्स होऊ शकतो. म्हणजे आपल्याला दाखवायचं युनिक याचं आहे, पण आपण 2 त्याचे लिमिट एक्झिस्ट होता आपण दाखवणार. तर लिमिट कोणते एक्झिस्ट होत आहे, W0 आणि W1 हे असे 2 लिमिट एक्झिस्ट होतात. ओके, तर मग मी पहिले दाखवतोय लिमिट एफ ऑफ झेडची एक्झिस्ट होती W0 आणि ह्या एफ ऑफ झेडची लिमिट एक्झिस्ट होती W1. मग पहिल्या ह्याच्यासाठी मग आपल्याला ती कंडिशन सॅटिस्फायसाठी आपल्याला एक्झिस्ट व्हायला पाहिजे. तर हा W0 आपण मॉडमध्ये जर घेतला एफ ऑफ झेड मायनस W0 विच इज लेस दॅन एप्सिलॉन व्हेनर 0 इज लेस दॅन मॉड्युलस ऑफ झेड मायनस Z0 लेस दॅन डेल 0. ओके, तर आता ह्या डेलच्या जागी आपण काय केलं आहे, डेल 0 आपण घेतलेला आहे. सिमिलरली त्याच वेमध्ये आपण काय करणार आहे, हा जो काही आपण लिमिट एक्झिस्ट केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण सेम लिमिटची डेफिनेशन आपण अप्लाय करणार आहे. ही डेफिनेशन ॲप्लिकेबल करणार आहे. बघा मग इथं सुद्धा आपण काय केलं आहे, W0च्या जागी फक्त W1 घेतलेले आहे विच इज लेस दॅन एप्सिलॉन आणि हा डेल 0च्या जागी फक्त डेल 1 घेतलेला आहे. कशासाठी, कारण की ही लिमिट आपण सध्या दाखवतो. मग सो इफ 0 इज लेस दॅन modulus of z minus Z0 which is less than del, where del denotes the smaller of two numbers del 0 and del 1 we find. मग आता आपण त्याचा जो काही डिफरन्स असेल, कारण की आपण म्हणतो की हे 2 वेगवेगळे नंबर आहेत, तर आपण त्याचा आपण डिफरन्स पाहू W1 मायनस W0. तर मग हे त्या फंक्शननुसार हे लिमिट एक्झिस्ट होते हे आपण घेतले. पुन्हा आपण हा सेपरेट करू त्या मॉड्युलसमधून. ओके, हे ब्रॅकेटमध्ये घेतलेले एका ह्याच्यामध्ये. मग मॉड्युलस आपण डिफरन्शिएट केला. मॉड्युलस जेव्हा आपण सेपरेट करतो मायनससुद्धा हा काय असतो प्लसमध्येच डिफरन्शिएट करता येतो आपल्याला. मग हा सुद्धा लेस दॅन एप्सिलॉन आणि हा सुद्धा लेस दॅन एप्सिलॉन आणि हा आपल्याला भेटतोय 2 एप्सिलॉन. पण आपल्याला माहिती आहे की ह्याचा जो काही व्हॅल्यू असणार आहे ही काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ती पण कशी, नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट असणार आहे. आणि एप्सिलॉन कॅन बी चूजन आर्बिट्ररी स्मॉल. हा कसा असला पाहिजे, लहान असला पाहिजे. मग हा जर आपण लहान घेतला म्हणजेच काय, जर सपोज नियर अबाउट 0 म्हणजे 0 जर केला म्हणजेच काय होईल, W मायनस W0 विच इज इक्वल टू 0 ॲज अ स्मॉलेस्ट थिंग. मग हा 0 म्हणजेच काय होईल, W1 इज इक्वल टू W0. हा आपण राईट साईडला शिफ्ट केला W0 म्हणजेच हे काय 2 वेगवेगळे नसून हे काय एकच आहे. सो जेव्हा हा लिमिट एक्झिस्ट होईल तेव्हा त्याचा जो काही लिमिट पॉईंट असणार तो काय असणार आहे, युनिकच असणार आहे. तर हे आपण प्रूफ केलेलं आहे. एक्झाम्पल, let us show that f of z is equal to iz divided by 2 in open disk modulus of z less than 1. म्हणजे आता हा मॉड्युलस ऑफ झेड इन द सेन्स आपण काय सर्कल आयडेंटिफाय करायसाठी आपण दाखवतो सर्कल हा लेस दॅन 1 आहे आणि त्याची लिमिट आपण जर ठेवली ॲज झेड टेन्स टू 1 तर एफ ऑफ झेडची व्हॅल्यू काय होईल, 1 होईल. म्हणजे हा होईल I/2. The point 1 begins being on the boundary of domain of definition f. Observe when z is in the region modulus of z less than 1. मग हा आपला मॉड्युलस ऑफ एफ ऑफ झेड मायनस हा जो काही आपला फंक्शन आहे किंवा W0 आहे. W0 म्हणजे काय, ही जी काय व्हॅल्यू एक्झिस्ट होईल, लिमिट एक्झिस्ट होईल तो आपण इथं लिहिणार I-2.
फंक्शनचं जो काही व्हॅल्यू आहे, फंक्शनची व्हॅल्यू काय आपली IZ/2 आहे. व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली. ओके, कॉमन काढलं. मॉड्युलसमध्ये आपण इमॅजिनरी व्हॅल्यू आपण कन्सिडर करत नाही, कारण की आय हा वाय ॲक्सिसवर आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, Z-1 घेतलेला आहे /2. मग आपल्याला वी नो सच फॉर एनी पॉझिटिव्ह नंबर एप्सिलॉन हा कसा असणार आहे, हा फंक्शन मस्ट बी लेस दॅन एप्सिलॉन असला पाहिजे. आपला लिमिट केव्हा एक्झिस्ट होतो, जर हे सॅटिस्फाय होत असेल तर. आणि हा काय होईल, 0 मस्ट बी लेस दॅन Z-1 ही लिमिट दाखवणार आहे. ही जी काही लिमिट आहे जे एक्झिस्ट होते ते विच इज लेस दॅन 2 एप्सिलॉन. ओके, तर ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये जो काही आपला W0 आहे, W0ची व्हॅल्यू काय I/2 म्हणजे वाय ॲक्सिसवर, आणि हा कसा असणार, एप्सिलॉनपेक्षा लहानच असणार आहे, त्याच्यामुळं हा झाला त्याचा I/2. आणि मॉड्युलस ऑफ Z हा काय असणार आहे, लेस दॅन 1 म्हणजे ह्याची जी काय रेडियस असणार ही काय असणार, 1 असणार आहे, आणि I/2 इथं असणार आहे हाफ. मग आता Z-1 हा आपण काय केला, शिफ्ट केला. Z-1 म्हणजे हा शिफ्ट जर केला तर 1 वर येईल. मग आता डेलची व्हॅल्यू आपली काय सध्या 2 एप्सिलॉन आहे. जेव्हा झेडवर आपण लिमिट अप्लाय करू, झेडची व्हॅल्यू काय आली, 2 एप्सिलॉन आलेली. तर मग हा काय होईल, 1 पासनं हा परत 1 ह्याच्यामध्ये येईल, आणि ही व्हॅल्यू आपल्याला डायग्राम पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये मिळेल. ओके, म्हणजेच